दिवसांनी आणि कॉलेज राहील का नाही, का फक्त प्राध्यापकच राहतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे आम्हाला समजत नाही, एवढ्या प्रत्येकाचा आमचा जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव आहे, पण का परिस्थिती अशी निर्माण झाली. म्हणून सातत्यानं आम्ही ज्या वेळेला विचारमंथन करत असतोय त्यावेळेला अनेक गोष्टी डोक्यात येतात की हे करावं ते करावं, तुमच्यापुढं काहीतरी आदर्श उभा करावे, की तुमच्यातूनच तुमच्यासारखे शिकून पुढं मोठे झालेले काही आपल्यातीलच लोक आहेत ते आपल्यासमोर चर्चेसाठी, परिसंवादासाठी किंवा हितकूज करण्यासाठी आपण बोलवावे. या दृष्टीनं आज अचानक हा एक प्रोग्राम, कारण 2-3 दिवस मध्ये सुट्टी होती, आयोजित केलेला आहे. शेवटी काय पहा, आम्ही आमचं काम करत राहणार, तुम्ही त्याच्यातून काय पुढे साध्य करायचं आहे, काय करायचं आहे हा तुमचा भाग आहे. पण कसं आहे की एकदा ही वेळ निघून गेली की पुन्हा ती येत नाही. तुम्हाला प्रत्येकाला सांगतील किंवा तुम्ही हे म्हणजे फार मोठं असं व्याख्यान, भाषण असं न करता तुमच्या मनातले काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काय अडचणी असतील किंवा तुमच्या काही भूमिका असतील, करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही हे पाहिजे असेल. कारण प्रत्येक आता चर्चा करत असताना त्यानं सांगितले की मी ज्या क्षेत्रात आत्ता गेलो त्या क्षेत्रामध्ये एक दिग्गज व्यक्ती होता, पण तो सांगेलच तुम्हाला, मी त्याचं अगोदरच काही व्यक्त करत नाही. पण या गेस्ट लेक्चरच्या निमित्तानं मला सांगा, सर ह्या सर्व गोष्टी कुणासाठी सांगतात? तुमच्यासाठी सांगतात का सरांचा याचा काय फायदा आहे? तुम्ही जर करिअर केलं किंवा तुम्ही प्रामाणिकपणे जर शिकला तर भविष्यात तुम्ही जाऊन काहीतरी करणार आहे, बरोबर? तुम्ही शिकत असताना एक लक्षात ठेवा की हे जे समोर बसलेले शिक्षक आहेत त्यांचा कमीत कमी 30 वर्षाचा अनुभव आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, यांच्या रिटायरमेंट नंतर तुम्हाला असे शिक्षक भेटणार नाहीत. कारण आता जे हे तळमळीनं सांगतात की तुम्ही काहीतरी करा, आणि प्रामाणिकपणे सांगतो जर वर्गात बसला तरच तुम्ही काहीतरी होणार आहे. आणि सगळ्यात जास्त माझा अनुभव की एस पाटील सर आणि जोशी सर आणि साळुंके सर सुद्धा यांच्यामुळं मी आज इथंपर्यंत आहे. कारण प्रत्येक लेक्चरला आलं तर सरांचं काही ना काही तुम्हाला सांगणं असतं, हे करा ते करा, आणि तुम्ही त्यांचं प्रामाणिकपणाचं शिकत चाला. आता तुम्ही शिकत असताना तुम्हाला प्रत्येकाला घरातल्याने काही ना काही सांगितलं असतं. घरात तुम्हाला शाळेला पाठवत असताना किंवा कॉलेजला पाठवत असताना त्यामुळे तुमच्या घरातल्यांचं कष्ट आहे, लक्षात ठेवा. घरातले तुम्हाला काही कमी पडून देतात का कोणत्या गोष्टींची? माझ्यामध्ये तर नाही, कारण पहिल्यांदा तुम्ही शिकावं असं घरातल्यांची अपेक्षा असते. आणि शिकत असताना शिक्षकांचं ऐकत जावा, त्याचबरोबर तुम्ही दररोज लेक्चरला बसत जावा, तरच तुम्ही काहीतरी भविष्यात मोठं होणार आहे. महत्वाचं म्हणजे सरांनी मला आज सकाळी सांगितलं की गेस्ट लेक्चर घ्यायचं आहे. मी तुम्हाला तो बिझनेसच्या संधी कोणत्या आहेत. आपलं कॉमर्स डिपार्टमेंटच असं आहे की त्यामध्ये बरेच वाट आहेत आपल्याला. कॉमर्स मधून तुम्ही बँकिंग सेक्टर आहे, इन्शुरन्स सेक्टर आहे, जीएसटी, इन्कम टॅक्स, ऑडिट, त्याचबरोबर विविध प्रकारच्या शाखा आहेत. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम पण देऊ शकताय, बरोबर? आजपर्यंत मला हे सांगा, तुम्ही ह्या 3 वर्षात कोणी ठरवलं की पुढे जाऊन कोण काय काय करणार आहे? ठरवलं असेल तर हात वर करा. तर कोणीच ठरवलेलं नाही काय. ठरवायला पाहिजे. कोणीच नाही ठरवलेलं काय? आई वडील आहेत तो पण काय काळजी करायची गरज नाही. मग हे आयुष्य असंच जगायचं आहे का काहीतरी करायचं आहे? चालतंय तो पण चालतंय. बोलतं करा. म्हणजे सगळं घरातल्यांच्यावर डिपेंड आहे. तुम्ही आता भविष्यात पण घरातल्यांच्यावर डिपेंड राहणार आहे, स्वतःच्या पायावर पण उभा राहणार नाही. लास्ट इयर सगळे सगळे बऱ्यामध्ये लास्ट इयर वाले घ्यायचं नाही. सगळे राजे महाराज.
मला एक सांगा, लास्ट इयर पर्यंत येत असताना तुम्ही काही ठरवलंय का नाही का बाबा मला बीकॉम झाल्यानंतर मिनिमम एमकॉम करायचं आहे, सीए करायचं आहे, सीएस करायचं आहे किंवा प्रॅक्टिस करायचं आहे, काय ठरवलंय का नाही तुम्ही लास्ट इयर वाले तर मिनिमम बँकिंग सेक्टर मधून लॉ? ओके, लॉचं प्रिपरेशन चालू केलं, एक्झाम सीईटी? ओके. ओके त्यासाठी टाळ्या वाजवायला हवा. ओके, टाळ्या वाजवायला हवा. एवढ्याच बसलेल्यात एक जणांतर ठरवलंय टाळ्या वाजवायला हवा त्यासाठी. टाळ्या वाजवायसाठी. माझं क्लिअर मत आहे की त्या ताईने जसं ठरवलं तसं प्रत्येकानं ठरवा काय ना काय. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही, एक सांगतो, तुम्ही जर कमवू शकत नसाल तर घरातली पण तुम्हाला किंमत देणार नाही उद्या. आता तुम्हाला देतात पण घरातली पण तुम्हाला उद्या ऍक्च्युअली सांगतो किंमत देणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं कॉमर्स सेक्टरमध्ये बऱ्याच संधी आहेत, त्याचा तुम्ही फायदा घ्या. आता एक सांगतो की मिनिमम तुम्ही अकाउंटंट म्हणून तर काम करू शकताय कॉमर्सवाले का नाही, ते पण नाही जमणार. थर्ड इयर एक सांगतो मित्रांनो, प्रामाणिकपणे अभ्यास करा. जरी एमकॉम पर्यंत तुम्हाला काय वाटत असेल तर बीकॉम पर्यंत तरी अजून 2 वर्ष आहे एमकॉमची. एमकॉम मध्ये तुम्ही प्रॉपर हे करा. ज्यावेळी तुम्ही मास्टर होऊन बाहेर पडताय त्यावेळी तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा असतोय. तुम्ही त्यांना काहीतरी सल्ला द्यावा असं प्रत्येकाची अपेक्षा असते का तुम्ही दुसऱ्याकडून सल्ला घेणार आहे पुन्हा? काय सल्ला देणार आहे का घेणार आहे एमकॉम नंतर? देणार. तुम्ही जर एखादा सल्ला देत असाल तर तुम्हाला त्याचा अनुभव पाहिजे. अनुभव घेत असताना आता तर सांगतो, मला याच्यावरून वाटतंय की तुम्ही नुसतं नावाला कॉलेज येत बऱ्यापैकी 70%, 30% फक्त प्रॉपर करतात. तो पण आकडा जादा आहे. कारण तुम्ही प्रॉपर जर एखाद्या विषयाला अभ्यास केला तरच तुम्ही पुढे जाणार आहे. आता मला यातलं सांगा, प्रॉपर अभ्यास कोण कोण करतं यात? कोणतं पण सरांचं कोण कोण ऐकतं यातलं? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा यांना रिस्पेक्ट देणार आहे तेव्हाच तुम्हाला कोणतं रिस्पेक्ट येणार आहे. तुम्ही जसं यांना हे करणार तसं तुम्हाला भविष्यात, एक लक्षात ठेवा, तुम्ही तिथं बसून हसताना बाहेर वाटत असते, पण ज्यावेळी इथं येताना त्यावेळी आपल्यावर ज्यावेळी कोणतं हसतं त्यावेळी कसं वाटतं त्याचा विचार करा. कारण इथे येऊन बोलणं आणि तिथं बसून हसणं त्यात बराच फरक आहे. कारण ज्यावेळी आपण एखादा सल्ला देतो त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा प्रॉपर त्यातलं नॉलेज हवं आहे. आणि नॉलेज घ्यायचं असेल तर A to Z पर्यंत अभ्यास करायला लागतो, बेसिक टू ऍडव्हान्स. जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर तुम्ही दुसऱ्याला काही सांगू शकत नाही. जरी तुम्ही घरात एखादा सल्ला द्यायला गेला तरी घरातले तुमचं ऐकणार आणि तुम्हाला काय येते. एक सांगतो, पहिल्यांदा रिस्पेक्ट द्यायला शिका शिक्षकांना. शिक्षकांना रिस्पेक्ट दिला, शिक्षकांचं ऐकलं तर तुम्ही काहीतरी होणार आहे. प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर एक ठरवलं असेल की नुसतं कॉलेज यायचं आहे तर येऊ नका. काही तर करायचं असेल तरच कॉलेज आहे. नाहीतर घरातले देतात, आपल्या घरात काम लागते म्हणून कॉलेज देऊन बसायचं. पूर्ण बंद करा आणि प्रामाणिकपणे तुम्ही, बरं आजपर्यंत जे झालं ते ठीक आहे, परंतु इथून पुढे तर तुम्ही जरा थोडेफार अपडेट व्हा. मोबाईल शिवाय तर माझ्यामध्ये हात कुणाला जमत नसेल. सगळ्यात जास्त मोबाईल कॉलेजपेक्षा पण. एक्झाम पुरता अभ्यास करायचा, एक्झाम आली की. बरोबर आहे ना का चुकीचं आहे काय? एक लक्षात ठेवा, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे आणि आपण यूज त्याचा कशासाठी करतो हे महत्वाचं आहे. मोबाईल वापरण्याबद्दल हे नाही, पण त्याचा वापर तुम्ही अभ्यास करत असताना कोण करतं काय? अभ्यासासाठी मोबाईल का रील्ससाठी करतात सगळे. एक लक्षात ठेवा, एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्यात चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी कोणाकोणाला वापरायचे? सगळ्यांना येते ना. एखादी गोष्ट माहिती चॅट जीपीटी टाकायची, डाउनलोड करायची, प्रिंटआउट मारून सरांना द्यायच्या. बरोबर.
एक लक्षात ठेवा, तुम्ही जे करताय ना सरांना पण माहित असते, कारण तुमच्यापेक्षा बराच अनुभव त्यांना आहे. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यामध्ये अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही जमणार नाही. आणि माझं एक मत आहे, आजपर्यंत झालं ते ठीक आहे, परंतु इथून पुढे जर तुम्ही अपडेट व्हा. अपडेट होत असताना आत्तापासून प्रत्येकाने ठरवा मला काहीतरी करायचं आहे, आणि जे करणार आहे ते प्रामाणिकपणे मन लावून करा. आणि मुलींना एक सांगतो तुम्हाला दीदींनो, की तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, नसेल तर उद्या भांडी घासायला लागणार. आणि ती तयारी असेल तर मग नाही आलं तरी चालते कॉलेजला. एक लक्षात ठेवा, अभ्यास करा. अभ्यास करत असताना ज्या शंका येतात, तुम्हाला एक सांगतो की कधीही जरी तुम्ही फोन केला शिक्षकांना तरी कधी उचलणार नाही असं होणार नाही. आणि तुम्हाला कोणत्याही शंकेचं निरसन प्रत्येक वेळी सांगत राहणार. आणि एक सांगतो, सरांनी दिलेला सल्ला कधी वाया जात नसतो. पहिली गोष्ट तुम्ही ठरवा काय करणार आहे. प्रत्येकानं सेक्टर आपले खूप मोठं आहे, कॉमर्स सेक्टर. त्यामध्ये मिनिमम प्रत्येकाला 20 ते 25 हजार रुपयाचा जॉब लागू शकतो. पण माझं मत आहे की तुम्ही जॉब देणारे व्हा. जॉब घेण्यापेक्षा तुमच्याकडे कमीत कमी 4-5 माणसं असावे मिनिमम, म्हणतोय मॅक्सिमम तुमची इच्छा. कारण तुम्ही जर 4 माणसांना जॉब दिला तर 4 कुटुंब चालतात. आणि कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये तेवढी कॅपॅबिलिटी आहे की बाबा आपण 4 जणांना मॅनेजमेंट करून देऊ जॉब. भविष्यात तुम्ही जर व्यवस्थित प्रॉपर मुलांनी पण प्लॅनिंग केलं तर मुलं पण भविष्यात मोठ्या प्रकारे व्यवसाय चालू करू शकतात. व्यवसाय चालू करत असताना पहिल्यांदा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपण व्यवसाय कशा पद्धतीने करणार आहे. तुम्ही जर तुमचं प्लॅनिंग नसेल, तुम्हाला माहित पाहिजे बाबा बेसिक गोष्टी सगळ्या व्यवसायातल्या. त्याचबरोबर बँकिंग सेक्टर आहे, इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स म्हणलं की मार्केटिंग म्हणतात सगळे, बरोबर का? मार्केटिंग ना. पण इन्शुरन्स सारखा पैसा कोणत्याही सेक्टरमध्ये नाही, मी आता सांगतो. पण तो प्रॉपर सेल आउट करता आला पाहिजे आणि प्रॉपर माहिती कस्टमरला दिली पाहिजे. इन्शुरन्स सेक्टर आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स जीएसटी आहे. इन्कम टॅक्स जीएसटी मध्ये प्रॅक्टिस करणं, अपडेट जर तुम्ही होत असाल तर त्यामध्ये प्रॅक्टिस करा. आणि इन्कम टॅक्स जीएसटी सारखे प्रॅक्टिस आता गरज आहे. त्याचबरोबर तुम्ही अपडेट होत असताना गव्हर्नमेंट सबसिडी काय आहे. आता सरांनी इन्शुरन्स बद्दल बरं सांगितलं असं. सरांचं कोणी म्हणजे माहिती बऱ्यापैकी इन्शुरन्सचे प्रकार माहित आहेत का कोणाला? तुमचा स्वतःचा फॅमिलीचा तरी इन्शुरन्स आहे का? आहे का कोणाचा? का नाही? कोणालाच काय माहित नाही. हा सासऱ्यांनी काढलाय. ओके माझ्या लग्नाच्या आधी काढलाय. ओके. तेच ऐकलंय म्हणजे म्हणून. ओके, म्हणजे टर्म आहे का हेल्थमध्ये का लाईफमध्ये? लाईफ इन्शुरन्स. ओके, सगळ्यात महत्वाचा हेल्थ आहे. आता सांगतो लाईफपेक्षा. कारण तुमच्या हेल्थसाठी मलाही सांगा, ह्यातलं तुम्ही इमर्जन्सी फंड तयार करू शकता का? कोण इमर्जन्सी फंड अवेलेबल असतो का कोणाला? मग तो कसा मॅनेज करणार? हेल्थ इन्शुरन्स तुम्ही आजपर्यंत एखाद्यानं म्हणजे बाबा घरात सल्ला दिलाय बाबा हेल्थ इन्शुरन्स करावा. बट हेल्थ इन्शुरन्स मध्ये अटी शर्ती असते. तुम्हाला जर नुसतं हेल्थ इन्शुरन्स माहित आहे पण त्यामध्ये अटी शर्ती काय कोण वाचतंय का? वाचतंय का कोण? हेल्थ इन्शुरन्स माहित आहे. हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या कोणत्या आहेत, त्यातली कंपनी बेस्ट कोणती आहे, त्यामध्ये अटी काय, शर्ती काय, कॅशलेसला किती हॉस्पिटल आहेत, रिएम्बर्समेंटची प्रोसेस काय आहे, माहित आहे का कोणाला? इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून पण चांगलं काम करू शकता हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर. आणि माझं एक मत आहे की हा प्रोसेस किचकट नाही, फक्त तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज पाहिजे. आणि एक तुम्ही प्रॉपर क्लेम केला की तुम्हाला बाकीचे क्लेम ऑटोमॅटिक होतात. किंवा त्यातले डिटेल्स राहू दे, मी म्हणतो 100% माहिती, 50% तर माहिती घ्या आता. बरं ते ऑनलाईन मिळते, ते कधी कोणी बघितलं का?
लाईफ इन्शुरन्स माहित आहे काय? हेल्थ क्रिटिकल आहे, ठीक आहे. हेल्थ माहित नाही, केला नाही कोणी. लाईफ इन्शुरन्स माहित नाही. लाईफ इन्शुरन्स मध्ये पण करिअर आहे मोठं. आता जे ऍडवायझर आहेत ते प्रॉपर माहिती देत नाहीत काय काय, हेल्थ असू दे किंवा लाईफला. एक सांगतो, प्रॉपर माहिती तुमच्याकडे असेल, प्रॉपर प्लॅन द्यायची कॅपॅबिलिटी तुमच्याकडे असेल, आणि महत्वाचं हे सगळं देत असताना सगळ्यात महत्वाचं आहे क्लेम सेटलमेंट. क्लेम सेटल झाला पाहिजे. चुकीची माहिती कंपनीला पण द्यायची ना, आपण पण हे करायचं, क्लिअर राहायचं. आणि जर तुम्ही क्लिअर असाल इन्शुरन्स मध्ये, तर एक सांगतो, इन्शुरन्स सारखा पैसा दुसऱ्या कोणत्याही सेक्टरमध्ये नाही. पण त्यासाठी आधी तुमच्यावर विश्वास पाहिजे ग्राहकांचा. कारण तुम्ही जी माहिती सांगताय त्यांना पटली पाहिजे, आणि ते तुम्ही कंपॅरिझन ऑनलाईन करून दाखवलं पाहिजे. यामध्ये किती जण भविष्यात इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून काम करणार आहे? सगळ्यात सोपं फील्ड आहे, काही पण नाही. आणि बोलायसाठी तर केलंय का मामी खाली किती जण करणार आहे? बरं, राहू दे फॅमिलीचं तर करणार आहे. नाही राहू दे इन्शुरन्स ऍडवायझर, तुमच्या फॅमिलीचं तर तुम्ही सेव्ह करणार आहे का नाही? का नाही? चाललंय, चालू दे. तुम्ही फक्त सांगा, आम्ही ऐकतो. आमची बसायची मेंटॅलिटी नाही. एक सांगतो, तुम्ही जर दुसऱ्याचं ऐकून घेत असाल तरच तुमच्यावर नॉलेज येणार आहे, तरच तुम्ही बोलायला शिकणार. पहिली लाईन पूर्ण खाली बघा. कोण करणार आहे का नाही इन्शुरन्स मध्ये? फॅमिलीचं तर करणार आहे ना, राहू दे ऍडवायझर म्हणून काम. होय तर. फॅमिलीचं तरी का नाही? होय म्हणे एक काय? सांगतो, तुम्ही जर कॉमर्समध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करू शकत नसाल तर त्यासारखं वाईट गोष्ट कोणती नाही. पण ठीक आहे, ते पण जाऊ दे. इन्कम टॅक्स जीएसटी कोण कोण प्रॅक्टिस करणार आहे? हात तरी वर करायची, काय करणार? हात तरी करायची वर, राहू दे. इच्छा तरी होय तर म्हणायचं. एकाच तर इच्छा आहे का नाही बाबा भविष्यात मला काहीतरी करायचं आहे का नाही? तिकडं बसलेल्या आहेत, राहू दे तिकडं. तिकडं तरी कपन मारते. मित्रांनो, एक सांगतो, ज्यावेळी मी इथं बॅचला होतो, आमची 21ची 22ची बॅच आहे, इथं का नाही प्रत्येक जण काय ना काय करतो. आणि एक सांगतो की आमच्याकडे प्रत्येक जण काय ना काय कुठं ना कुठं आहे. प्रत्येक विद्यार्थी, एकही नाही असं म्हणतात, प्रत्येक जण सेटल आहे बऱ्यापैकी प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीनुसार. आणि प्रत्येकानं त्यावेळेस ठरवलेलं काय तर करायचं. इकडं कोण काय करणार आहे का नाही? मुलांच्या तरी राहू दे तिकडं. का घरातले देते तोपर्यंत हाय असं चालू ठेवायचं कंटिन्यू. घरातली पण एक दिवशी कंटाळ दिली. व्यवसाय तरी एखादा छोटा मोठा राहू दे, इन्शुरन्स ऍडवायझर जाऊ दे, इन्कम टॅक्स जीएसटी किंवा प्रॅक्टिस जाऊ दे. ह्यातले फॅमिलीमध्ये ह्याच्यातले व्यवसाय किती जणांचा आहे यामध्ये टोटल? इकडं कोणाचे आहेत का नाही? एक लक्षात ठेवा, जे व्यवसाय ते तर चालवायचे आपल्यात कॅपॅबिलिटी पाहिजे. पहिली गोष्ट तेवढं तरी शिका, राहू दे बाकी जास्त मी म्हणतो. जो व्यवसाय पिढ्याने पिढ्या तुमच्यापर्यंत आलेला आहे तो तर तुम्ही चालू शकला पाहिजे. बरं, तो चालवायचा असेल तर आपल्याकडे काय काय पाहिजे? आपल्याला त्या व्यवसायाला काय काय समजलं पाहिजे? ह्या गोष्टी तर तुमच्याकडे पाहिजे. फायनान्शियल प्लॅनिंग पाहिजे पहिली गोष्ट.
लेबर किती आहे, लेबर काम करतात का ना प्रॉपर, लेबरांना कशा पद्धतीने हँडल करायचं हे पण कौशल्य महत्वाचं आहे. मित्रांनो एक सांगतो, व्यवसाय असेल तर तुम्ही प्रॉपर शिका, सगळ्यांचं शिक्षकाचं मार्गदर्शन घ्या. कारण एक सांगतो, आम्ही सांगणार आहे, ऐकायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं, शेवटी फायनल डिसिजन तुमचा आहे. पण जर ऐकलं तरच भविष्यात काय तर होणार आहे, नसेल तर रिलच्या नादात तुम्ही एक सांगतो, आता वय माझ्यामध्ये प्रत्येकाचं 23च्या आसपास असेल, 22, 23, 22, 23, 20, 21, 22, 21, 22, 23च्या लाईनला. एक सांगतो, इथून पुढे 5 वर्ष तुमच्याकडे करिअर करायला. एक तर रिस्क घ्या व्यवसायात येऊन, नसेल तर जॉब करा. जॉब करत असताना अपेक्षा असते मला मॅनेजर व्हायचं डायरेक्टच, होय मॅनेजर व्हायची अपेक्षा किती जणांची डायरेक्ट, त्या एकाची पण नाही. बँकिंग सेक्टर पण नको आहे. एक सांगतो, बँकिंग सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण मोठ्या वॅकन्सी आहेत नॅशनल वगैरे, पॅकेजेस पण मोठे आहेत. पण त्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टीचं नॉलेज पाहिजे. डायरेक्ट कोण मॅनेजर होत नसतो. सेल्स एक्झिक्युटिव्ह पासून मॅनेजर झाले, माझेच मित्र आहेत. सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं, प्रत्येक डिपार्टमेंटला काम केलं, प्रत्येकाची मेंटॅलिटी समजून घेतली. ज्यावेळी आपण त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो त्यावेळी आपली मेंटॅलिटी काय असते हे आपल्याला समजतं बॉस बद्दल. ज्यावेळी तुम्ही त्या पोस्टला जाता त्यावेळी खालच्यांच्या बरोबर कसं वागायचं त्यावेळी समजतं. डायरेक्ट मॅनेजर कोण होत नसतं. मॅनेजर ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी सगळे डिपार्टमेंट आपल्याला हँडल करायला लागतात, एकच डिपार्टमेंट नाही. बँकिंग सेक्टरमध्ये तर कोणाला जॉब करायचा का नाही, आपण राहू दे बाकी सगळं. एक लक्षात ठेवा, बँकिंग सेक्टर मोठं आहे, त्यामध्ये बऱ्याच वॅकन्सी आहेत. ऍक्सिसला आता सगळ्यात जास्त मोठ्या वॅकन्सी आहेत. आणि आपल्याला एक मेंटॅलिटी काय, सेल्सचं काम आहे म्हणल्यावर नको, बरोबर ना? सेल्सला काम नको, डायरेक्ट मॅनेजर पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, सेल पासून ज्यावेळी आपण वर जातो ना त्यावेळेस आपल्याला समजतं की खालच्या व्यक्तीला काय काम करायला लागतं. जेव्हा डायरेक्ट मॅनेजर असतो ना त्यावेळी आपल्याला समजत नाही खालच्यांची मेंटॅलिटी. आणि प्रत्येकाला प्रेशर प्रत्येक सेक्टरमध्ये आहे, असं म्हणू नका की हे सेक्टर चांगलं आहे ते सेक्टर चांगलं आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये करिअर आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये जेवढं जास्त तेवढं करिअर असताना त्यामध्ये प्रत्येकाला प्रेशर असतं. व्यवसायात पण असं वाटत असतं की व्यवसाय केला की निवांत असते, व्यवसायात पण प्रेशर असते. मोठ्या व्यवसायातून झोपा पण लागत नाही व्यवस्थित, त्या लागतात. आम्हाला काय माहिती नाही, त्यांचा प्रश्न आहे तो, त्यांनी व्यवसाय केला. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही मोठं व्हाल त्यावेळी तुम्हाला कोणतरी किंमत देणार आहे असं राहिला तर तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही, घरातली सुद्धा. हे सांगतो मी तुम्हाला, मी क्लिअर बोलतो सगळ्या गोष्टी. कारण एक लक्षात ठेवा, तुमचा विषय तुम्हाला काहीतरी निर्माण करायचा आहे. जर असंच राहिला तर असंच राहा, मग दुसऱ्याच्या बांधाला एक दिवस जायला मग भारी वाटणार आहे काय ते? बांधपणात राहिले, बांधपणात राहिले जायला. एक लक्षात ठेवा, आपल्याला ते कसं असतं सांगतो, तुम्ही ह्याच्यात वागलेला असताय का नाही बाबा, कॉलेज लाईफ येते. कॉलेज लाईफ ठीक आहे, एन्जॉय केली पाहिजे, मी पण म्हणतो. पण कॉलेज लाईफ बरोबर तुम्ही तुमच्या करिअरवर पहिल्यांदा लक्ष द्या. करिअर असेल तरच भविष्य आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मुली पण कोण देणार नाहीत करिअर नाही केलं तर. एक सांगतो, यांचं निवांत आहे, यांचं होऊन जात आहे. कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही काहीतरी करा, माझं जर क्लिअर मत आहे, संधी आहे, त्याचा फायदा घ्या. थँक्यू. तो हा प्रतीक पवार. मित्रांनो, एफआयला असल्यापासून परिस्थितीची जाणीव, भविष्य काळामध्ये काहीतरी करायची उमेद आणि आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहायचा या जिद्दीपोटी हा विद्यार्थी एफवाय पासून सीएकडे प्रॅक्टिस करत होतो. मी बऱ्याच पोरांना पाठवलं सीए यांच्याकडं. एकदा गेला, वेकन्सी नाही म्हणला,
परत आला. पहिल्यांदा तुमचं नॉलेज टेस्ट करतात बाळा. तिथे येऊन बसायचं आहे काय, तुमच्याकडे काम करून घ्यायचं आहे, तुमचे कॅलिबर ते बघतोय तो, आणि मग तुम्हाला ते संधी देतोय ना. तुम्ही आला आणि ठोकळ्यासारखा बसला आणि त्याच्याकडे चेहऱ्यात चार्मिंग पर्सनॅलिटी नसेल तर कोण ठेवून घेणार आहे तुम्हाला? नाही. करायची उमेद. इथून विट्याला जाणार तो, 3 दिवस विट्याला, 3 दिवस पलूसमध्ये. त्या माणसानं पुन्हा तास पलूसमध्ये ऑफिस काढलं. सकाळी 8ला 7:30ला घरात निघणारा विद्यार्थी, कवा याळावे फाटा तुम्हाला माहित असेल, शेतात तिकडे जुन्या सातारा रस्त्याला घर आहे. 3 वर्ष सलग सकाळी 7ला मुलगा निघणारा, संध्याकाळी 8-9 वाजता घरी पोहोचायचं, डबा बरोबर नेहमी. 3 वर्ष चांगली प्रॅक्टिस केली, आणि 3 वर्ष प्रॅक्टिस झालं. इकडे 3 वर्ष बीकॉम झाला. चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस, ज्यांच्याकडे काम करत होतं त्यांचा अतिशय चांगला विश्वास संपादन केला. 2 वर्षात चांगल्या पद्धतीची माहिती मिळाली, प्रामाणिकपणे केलं, प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली, आणि 3ऱ्या वर्षीपासून डिव्होटेड काम केलं. त्या सीएचा चांगला विश्वास बसला. त्यांच्याबरोबर असलेल्या नवीन फळीतले जे 4 सीए झाले त्यांच्याबरोबर चांगले संबंध आले, त्यांच्याशी संबंध चांगले टिकवले, त्यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध जोडले, आणि 3ऱ्या वर्षी तो डिव्होटेड पूर्ण वेळ काम करत होता. आणि बीकॉम झाल्यानंतर बाळानो, स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल तर स्वतःची जिद्द आणि स्वतःची धडपड आवश्यक असते. त्यांना पोलीस सहकारी बँकेचं पर्सनल लोन काढलं, 50,000 रुपये. मला सांगितलं सगळ्या गोष्टी म्हणून मी सांगतो. 50,000 रुपये लोन काढलं, एक लॅपटॉप आणि एक मशीन, एक साधा कॉम्प्युटर आपल्या ऑफिसमध्ये घेतला, आणि गुंडादारी कॉम्प्लेक्समध्ये स्वतःचं फर्म उभा केलं. आज 21-22चा विद्यार्थी आहे, 22-23 वर्षाचा. 3 वर्ष झालं तो स्वतः प्रॅक्टिस करतोय. हाताखाली 4-5 मुलं आहेत. नेहमी त्या फर्मच्या वाढदिवसाला, वर्धापन दिनच्या कार्यक्रमाला नेहमी निमंत्रण असतं. मी नेहमी त्यावेळेला जाता येतं. तर सांगायचं म्हणजे 8 महिन्यामध्ये ते 50,000 रुपये लोन फेडलं त्यानं. स्वतःचं चांगलं ऑफिस केलं. 5-6 मुलं बरोबरचे मित्र घेऊन चांगलं ऑफिस चाललंय. जवळजवळ 50-1 लाख रुपयेचं, ज्या सर्वसामान्य कुटुंबातलं असल्यामुळं आपल्याला सगळ्यांचीच त्या परिस्थिती असते. तुमची जशी परिस्थिती आज तशीच माझी सुद्धा परिस्थिती होती. शेतामध्ये वडिलांचे जे साधं घर होतं, आज 50 लाखाचं घर बांधलं. बांधकाम चालू आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, 4 व्हीलर गाडी आहे, 2 व्हीलर स्वतःची आहे, स्वतःची कमाई आहे, बाप कमाई नाही आहे, आप कमाई आहे, म्हणून तो स्वाभिमानाने तो कुठले आणि आता सगळ्या ठिकाणी, सांगलीचे असेल, मिरजेच असेल, कराडचे असेल, सगळे सीएची चांगली ओळख झाली. चांगलं आणि प्रॅक्टिस करतोय, चांगलं अकाउंट रायटिंग करतोय, चांगलं ऑडिटिंग करतोय, टॅक्स कन्सल्टिंग काम करतोय, त्यांच्याशी संबंध आहे, त्यांची कामं पण तो करतोय, आणि पैसे चांगले मिळवते. तुम्हाला मी नेहमी उदाहरण सांगत असतो. त्याची बनी एफवायला, मी एफवायच्या पण मुलांना देतो. आता कसं झालंय सर, प्रतीक सर गरज शिक्षकाला झाली, विद्यार्थ्याला गरज, आणि त्यामुळे काय झालंय, आम्ही सांगितलं की ते पोचायचं, तुमच्यापर्यंत पोचतंय, पण ते ऐकायची मानसिकता नाही. आणि त्यामुळं आज जी समाजामध्ये मी बघतोय वाईट अवस्था आहे. गावामध्ये गेलं तर 50-100 पोरं कोपऱ्यावर बसले. लग्नाचा प्रश्न आहे. मुलींच्या अपेक्षा शिक्षणाप्रमाणे वाढलेल्या आहेत. मी बीकॉम झाले, मी BSc झाले, मी इंजिनिअरिंग झाले, त्या पद्धतीनं पाहिजे, त्या पद्धतीनं त्याचं स्केल पाहिजे. ह्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाहीत बाळा. आणि हे करायचं असेल तर स्वतःची धडपड पाहिजे. आणि धडपड करायचं असेल तर स्वतःच्या पायावर ते रात्रीचा दिवस करायची, ही आत्ता वेळ आहे. ही वेळ गेल्यानंतर मी नेहमी इन्शुरन्सचं तुम्हाला उदाहरण सांगेल. पलूसमध्ये 4 उदाहरण नेहमी सांगतोय मी, बरोबर नाही. मुळे सर असेल, अण्णा कदम असेल, तुम्हाला पंत सरांचं उदाहरण सांगतो. संस्थेतली लोक आहेत. किती कमिशन मिळतं महिन्याला? 2.5-3 लाख रुपये कमिशन मिळतं. काय प्रॅक्टिस. मी तर तुम्हाला सांगितलं की इन्शुरन्सचं महत्व सांगतोय, इन्कम टॅक्स सांगतोय, ऑडिटचं सांगतोय. इथं जे विद्यार्थी आहेत सगळे सर्टिफाईड ऑडिटर आहेत, हे आपले विद्यार्थी आहेत, आपल्या मार्गदर्शनाखाली झाले. पण तुम्हाला काय त्याचे गांभीर्य येईना बाळानं. भविष्यकाळा बघता बघूच तर आपल्या आई वडिलाला बीकॉम झालं, पोरगं काय तर करेल असं अपेक्षा वाढत झाली.
आणि पोरग काहीच करत नाही त्यावेळी निराशा, घरामध्ये कुटुंबामध्ये तणाव, वातावरण, या सगळ्या गोष्टी घडतात. आणि ज्यावेळी आई वडिलाला केव्हा स्वाभिमान असतो, माझा मुलगा स्वतः पायावर उभा राहिला, त्याच्या आई वडिलाला काय वाटत असेल. आज आम्ही शिक्षक 3 वर्ष आमच्या हाताखाली राबला म्हणून आम्ही एवढा अभिमानाने सांगतोय. त्याच्या आई वडिलांना तर किती अभिमान वाटत असेल. स्वतः पैसे कमवला. कुणाला दादा पगारी गरज आहे का, पाया पडायची गरज आहे का, स्वतः फर्म उभा केली, स्वतः सगळं करतोय, अकाउंट रायटिंग स्वतः करतोय. आणि ह्या पद्धतीने तुम्ही आता काय झालंय, गरज पावण्यातला कॉलेज आलो तासभर पहिला थांबला, तिसरा पिरियड आम्ही चाललो घरला. हे दिवस आता जातील तुम्हाला. आणि नवीन शैक्षणिक धोरण तर तुम्हाला माहित आहे. आता आम्ही आतडी तोडून सांगतोय, आता तर ते दिवस गेले निघून. पुढल्या वर्षीपासून तुम्ही तुमची बॅच बाहेर पडेल त्यावेळी कसं आहे, 50% तुम्हाला आम्ही शिकवू, 50% स्टाफ राहणार आहे, बरोबर की नाही. आणि 50% तुम्ही स्वयं शिकायचं आहे. तुमचं तुम्ही स्वयं ऍप वरती जायचं, 50% तुम्ही ते लेक्चर अटेंड करायचे आणि तुमचं तुम्ही परीक्षा द्यायच्या ऑनलाईन. आणि तुमच्या अकाउंटवरती, एबीसी अकाउंटवरती तो स्कोर मेंटेन होईल. त्यावेळी तुम्हाला कळेल आपण कुठं आहे.